तर नमस्कार मित्रांनो, आपण आहोत आपल्या मोसंबीच्या फळबागेमध्ये आणि रात्री जवळ-जवळ आपल्याला 9:30 वाजले ते शेणखत आलं होतं ते उतरवता. त्याच्यानंतर आतापर्यंत आपण आपल्या शेतामध्ये 3 टारले शेणखत टाकलेले आणि अजून आपले परत 2 टारले शेणखत जे आपण रात्री बोलवले होते त्याच्यासोबतच रात्री पोल्ट्रीचं पण काम चालू होतं. तुम्ही जसं की बघितलं आपल्या कोंबड्यांच्या अंड्यामधून पिल्लं निघायची आता जे प्रोसेस चालू झालेली आहे. प्रोजेक्ट आपल्याला 2 महिने लेट करायचा होता. आपण लवकर चालू करून दिला. त्याच्यानंतर अजून 2 महिन्यानंतर पावसाळ्यामध्ये आपण अजून एक प्रोजेक्ट चालू करतोय मित्रांनो. तर भरपूर मस्त वाटतंय. बघू शकता तुम्ही. आता जवळ-जवळ आपला एक प्रोजेक्ट चालू होता, प्रोजेक्ट फार्म म्हणून. त्याच्यासोबतच प्रोजेक्ट पोल्ट्री पण चालू केला. अजून 2 महिन्यानंतर एक प्रोजेक्ट आठवलेला आहे मला. तो पण करायचा होता. भरपूर जवळ-जवळ 2 वर्षापूर्वी करायचा होता. पण तो आपण काही केला नाही. आता तो चालू करणार आहे आपण 2 महिन्यानंतर पावसाळ्यामध्ये. तर बघू कसं होतंय, कसं नाही. सध्या तुम्ही बघा बाग किती मस्त पद्धतीने आपली जी अशी एकदम मस्त दिसते. आणि याच्यामध्ये मित्रांनो आपल्या कोंबड्या ज्या एकदम मोकळ्या चरू शकतात. जवळ-जवळ 20% ते 25% आपली फीड कॉस्ट जी आहे ती कमी होणार आहे. आणि शेणखत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आहे. आता जवळ-जवळ आमच्याकडे एका टारलीचे रेट ₹8,500 आहे. तुमच्याकडे काय रेट चालू आहे टारलीचे? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि बाकी काय वाटतंय तुम्हाला, नियोजन कोणत्या पद्धतीने चालू आहे? कमेंट करा. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. धन्यवाद.